आता बोलत होती लहानपण झाली का आता काय असते काय की नवरात्राला मंगळवारी ना तुमची इथं एक काय मंदिर मधलं हो ह्या वर्षी हो अलका यांना दर्शन घेऊ दे मला मस्त त्याचे चको इथल्या मधली घेणार नवरात्राचे काय मला भेटत नाही आता तरी भेटते बघायला माहितच नव्हतं मला दाखवीच अहो आम्ही इथलेच येते बरं इथलेच आहेत आम्ही याच्या आधी नाही माहित नव्हतं बरं का इथले आमची म्हणजे माझी पुतण सून मी हैदराबादचे पाहुणे गेले खाली चित्तू साहेबांनी फोटो काढले सांगतो जेवढं गाणगापूरला बसतोय तेवढे इथे हो का गाणगापूरला गेल्यासारखं जर समाजला वाडीला गेल्यासारखं खाली जाणं म्हणजे असं आहे. तुम्ही सांगा असं सांगितलं आम्हाला कोणतरी त्यांनी देता छोको रामाची तर हे गुरुचरित्र सगळ्यात पहिल्यांदा इथं वाचलेले आपल्या दत्तात्रेयांनी परळी वैजनाथ हे का डोंगर तुकाशी इथं खाली भुयारात मंदिर आहे तर इथं अगोदर वाचून नंतर पुन्हा ह्याला नरसिंहवाडीला ना ग हा तिथे गेलेले इथं तर हे सगळं इथं जर आलं तर तिथं गेल्यासारखं छान आहे त्याचं इथं हे त्यांच्या पादुका पण इथं सगळं महादेवाची पिंड आहे ते महादेव दाखर भी हा गुरुदेव महाराजा भेटले तुम्ही मला नवनाथाचा माझा राहिला 5-6 अध्याय ऐकायचा साक्षात भेटले नरसिंहवाडीची इथे भेटलेत आपल्याला वर बघ थोडस हो ना बाई मोबाईलची बॅटरी म्हणा इथं वाचले गुरुचरित्र बाई देवाने बघ ना तू येताना काय वाटत नाही जाताना तुला अवघड वाटत नाही हो उलट मला येताना सोपं पडलं जाताना उतरताना माहित नव्हतं हो नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात सर्वजणी मजेत ना आणि मजेतच राहायचं तर चला मी अलका मोमेंट मी अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते इथं बसले आता वाजलेले आहेत संध्याकाळची 6 देवाबत्ती केली पाहू शकता तुम्ही सर्व आधी सकाळचं तुम्हाला जशी फुलं दाखवली ते ना तर स्वामीला एक वाहिलं आणि देवघरात आपल्या बाप्पाला एक वाहिलं तर एवढा कंटाळा आला होता एवढं अंग दुखू लागलं विचारायची सोय नाही विचारूच नका मैत्रिणींनो खूप प्रवासात खूप बेजारी झाली आणि इथं तर ते काचीगुडा जंक्शन असल्यामुळे 4 प्लॅटफॉर्म 4वर रेल्वे आली होती तर तिथून दादरा चढून यायचं आणि एवढा गर्दा थोडंसं बळजबरी होतं येताना जाताना काही नव्हतं एकच बॅग होती पण येताना थोडंसं वाढलं सामान घेतल्यामुळं एवढी परेशानी झाली आले सगळं घरात काम पुन्हा तसंच होतं तर हे सामान पण मी काढलं नाही तुमच्यासोबत शेअर करायचं आहे तर म्हणलं आता शेअर करावं कारण मी काढलंच नव्हतं काहीच मैत्रिणी नव्हतं मला खरं सांगते कारण एवढा कंटाळा आला होता ना आणि म्हणलं सगळं काम आवरलं सकाळी 6-5:30 घरी आले ह्या सगळ्यांचे डबे नाश्त्याला करून दिलं घरं आवरले धुणं 2 मशनी लावल्या पूजा करून घेतली आणि आजीचं खाली करायला गेले तोपर्यंत 2 वाजले 2 वाजता आले आणि जे झोपले गोळी घेऊन तर एवढं अंग दुखू लागलं अजूनही मला अशी म्हणजे जशी पाहिजे तशी म्हणजे सुस्ती आल्यासारखी झाली आहे तर तरी पण म्हणलं चला काल एका ताईची कमेंट मला खूप छान वाटलं बरं का
ही कमेंट आली की ताई व्हिडिओ आला नाही. तर मैत्रिणींनो व्हिडिओ आला, थोडा उशीर झाला गावाला गेल्यामुळे तिथं अपलोड करायला वगैरे. आणि आपण कुठं जर गेलं तर सारखं सारखं आपला मोबाईल काढून बसणं किंवा ते करणं ते योग्य वाटत नसतंय. तरी पण मी त्यात प्रयत्न करून तुम्हाला मी कालचा व्हिडिओ टाकलेलाच आहे. तर जावासोबत खूप साऱ्या आपण आपलं हे तर काम नेहमीच आहे, पण ह्यालाही प्राधान्य दिलं तर पाहिजेच, त्याच्यामुळे दिलं. पण थोडासा उशीर झाला त्याच्यामुळं. तर चला मैत्रिणींना, एवढं प्रेम करतात, एवढं विचारतात, एवढी आपुलकी दाखवतात माझी यूट्यूब फॅमिली. खरंच मी खूप प्रेम करते माझ्या यूट्यूब फॅमिलीवर. आणि तर आता तुमच्यासोबत सामान शेअर करते मैत्रिणींनो. तुम्हाला सर्व सामान दाखवते मी आता. तरी हे पाहू शकता मी काहीच काढलं नाही. म्हणलं नाशाला अशी पिशवी बाजूला ठेवली, सगळे काम अगोदर करून घेतले. हे काढलं, काहीच काढलं नाही. हे पाहिजे काल इथं वांगे भेटत नाहीत म्हणून मी तिथून आणलेले. माझे वांगेसुद्धा मी अक्षरशः काढून फ्रीजमध्ये ठेवले नाहीत. काहीच केलं नाही, कारण बाकीचंच काम एवढं होतं ना पडलेलं. हे हे असे वांगे इथं भेटत नाहीत मैत्रिणींनो, त्याच्यामुळं मी तिथूनच आणत. असे आपले काटाळ वांगे महाराष्ट्रातले. तर हे वांगे आणले एवढे, हे जे आहेत ना, तर हे इंद्रायणी तांदूळ आहेत. मला हे तांदूळ तिथं घ्यायचे नव्हते, पण इथं कसं, इथं हैदराबादमध्ये तांदूळ स्वस्त आहेत म्हणून तिथला भाव बघावा म्हणलं, तिथले तांदूळ बघावेत आणि नंतर आपण इथून घ्यावेत म्हणून मी हे 2 किलो आणले. तर जर चांगले लागले, ओळखीचे होते ते काका आपल्या परळीचे, तर त्यांनी एकदम गॅरंटीनं तांदूळ दिले. तर आता मी वरण लावले, कुकरचा आवाज येत असेल. आता संध्याकाळी वरण आणि भात, लेकरांना मला भाकरी टाकायच्या आता. तरी आपले तांदूळ हे जसं की तुम्हाला म्हणलं सोमेश्वरला गेलतो, तिथं जर आपण अशी दक्षिणा 100 रुपये 51 रुपये 100च्या पुढं जर दक्षिणा असे नारळ तिथं देते. तर मला वटीला हे नारळ मिळालं तर खूप छान वाटलं मैत्रिणींनो. हे नारळ मिळालं, हे तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही म्हणता ताई काय नाही, मला आवडतं आहे तुमच्यासोबत शेअर करायला मैत्रिणींनो. तुम्ही माझी फॅमिली आहेत, त्याच्यामुळं. हे आंबारीचा मसाला मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी दाखविलं की आंबारी मसाला इथं मिळत नाही. किती कुठंही जा, मार्केटला जा, कुठंही जा, मिळत नाही. म्हणून मी एकदाच आता अर्धा किलोचा पॅक आणला आहे. आणि त्या काकांनी मला आमच्या ओळखीचे असल्यामुळं त्यांनी हे काळा मसाला पण दिला आहे. हे काय केलं तर खोलला आहे, सकाळी भाजी केली, इतकी एवढी छान झाली ना मैत्रिणींनो भाजी, खूप मस्त. हे उघडला आहे तितका छान वास यायला आहे ना. ते काळा मसाला आहे, मला तर आवडला आहे. मी आता आणला आहे अर्धा किलो. जर लेकरांनी ते पसंती दिली तर मी अजून आता 1 किलो आणणार आहे, कारण घरी पण आपल्याला करायला तेवढंच लागतं मैत्रिणींनो. आणि हे भैया पावडर, हे भैया पावडर ज्याने इथं हेही मिळत नाही बघा मैत्रिणी. त्याला पितांबरी, आणि आता थंडीचे दिवस असल्यामुळे पितांबरीने एवढे हात घाण होऊ लागले. आणि हे पूजेचं सामान तर साफ करावंच लागतं. आता उद्या गुरुवार आहे, गुरुवारमुळे सगळे दिवे वगैरे साफ करून घ्यावं लागते. तर त्याच्यामुळे म्हणलं चला हे 2 आणलेत, पुढे ह्याचा रिझल्ट बघूत. जर 20 रुपयाला दिला, रिझल्ट चांगला असेल तर एकदा 6 आणणार आहे, कारण माझं नेहमी परळीला जाणं होत नाही. काय राहिलं आता महत्त्वाचं राहिलं हे पाठी. तर मी सगळ्या देवांना, देवीला सगळीकडं प्रसाद वाटला पेड्याचा. तर तेच प्रसाद मी घरी आणला. प्रत्येक ठिकाणी मी प्रसाद नाही घेतला मैत्रिणीने, एकदाच 1/4 किलो पेढा घेतला आणि तेच सगळ्या देवांपाशी ठेवला. म्हणलं उगाच वेस्ट करण्यापेक्षा हे असं आणलेलं बरं ना, एकदाच ठेवून. हे आता घरच्यांना एवढा बस होते, सगळ्यांनी एक खाल्ला तर होऊन जाते. प्रसाद वेस्टही होत नाही आहे. प्रत्येक ठिकाणी नारळ घ्या, पेढा घ्या किंवा साखर घ्या आणि ती वेस्ट करा, त्याच्यापेक्षा हे कितीही चांगलं आहे ना मग. तर हे आता महत्त्वाचं म्हणजे हे पाहत आहे मैत्रिणींनो, मला ह्याच्यासाठी तरी पण मला जसं पाहिजे ना तसं नाही भेटलं, पण त्यातली त्यात माझ्याकडे नव्हतं आणि ते मला भेटलं. त्याचा एवढा आनंद झाला आहे ना मला मैत्रिणींनो. आणि जसं की तुम्हाला मी सांगितलं, स्वामी आपल्याकडून जर काही करून घ्यायचं म्हणला तर घेतातच मैत्रिणींनो. मला त्या मंदिरात केंद्रात गेले तर मला तिथं स्वामीच्या आशीर्वादाने तिथं सेवा भेटली, एवढं छान वाटलं, एवढं माझं मन भरून आलं ना. मला तर वाटलं कुठं मी रडतेच का काय की, कारण मी ज्यावेळेस स्वामींसोबत बोलते ना त्यावेळेस मला अक्षरशः असं मला बोलणं होत नाही मैत्रिणींनो. खोटं नाही आहे, तुम्ही अंधश्रद्धा म्हणा काही म्हणा, पण मी मनातून सांगते माझ्यासमोर ह्या पेपा स्वामी आहे तर मी खोटं बोलत नाही आहे. तर हे असं आहे बघा मैत्रिणींनो. हे बघा आपल्या स्वामीसाठी चौरंग भेटला, एवढा छान मस्त आणि छान भेटला. ह्या अशात माळा मी ह्याला आणल्या देवाला, आपल्या बाकी गणपतीला, आपल्या बाप्पाला आणि दत्तात्रेयला तर आहेतच, पण म्हणलं दुसऱ्या देवांना पण एकसारख्याच होऊ लागल्या म्हणून मी फक्त ह्या 2च घेतल्या मैत्रिणींनो. जर वेगळं असेल काही तर छान वाटतंय ना. हे अशा सॉरी हे अशा 2 बस झाल्या म्हणलं. आणि हे आपल्या स्वामींचं हे असे स्वामीला, आता मला उद्या दत्त जयंती आहे तर हे असं स्वामीला किंवा दत्त महाराजांना हे असं घालता येईल. मला हे खूप आवडलं.
आणि ते आमच्या गल्लीतलेच ओळखीचे काका असल्यामुळे त्यांनी व्यवस्थित दिलं. पण हे पहा आपल्या हे दाखवते तुम्हाला मैत्रिणीनं, मला हे पाहिजे होतं, तरी पण पाहिजे तसं नाही भेटलं, पण चला नसल्यापेक्षा तर बरंच आहे. मी जेव्हा अक्कलकोटला मला जेव्हा बिवेळेस स्वामी बोलवतील त्यावेळेस मला खूप वस्त्र वगैरे आणायचे तर हे शेला, हे वस्त्र आणि हे वरी हे असा मॅचिंग असा हे काही पाहिजे, हे टोप हे असं हे मॅचिंग असं मी आणलं आहे सेट. आणि हे जे शेला आहे ना हे तर हे दत्त महाराजांसाठी, उद्या दत्त जयंती आहे तर हे दत्त महाराजांसाठी हे असे, ह्याला पण मॅचिंगच आणलं मी हे असं. मला खूप आवडलं, मला माझं मन इतकं प्रसन्न झालं ना विचारूच नका. तर जसं तुम्हाला आता व्हिडिओमध्ये मी दाखविलं गुरुचरित्राची जशी माहिती दिली आहे ना, खूप छान वाटलं. मी तिथं 20 वर्ष मला राहून सुद्धा ते माहीत नव्हतं रहस्य. पण मी स्वामी सेवेत गेले आणि स्वामींना माझ्याकडून काय झालं मला काहीही माहीत नाही. पण मी म्हणते की मी तिथं गेले आणि तिथून ते काका त्या ह्याच्यातून वर ते खाली गेले होते. आता गुरुचरित्र पारायण चालू आहे ना त्याच्यामुळं. तर म्हणलं ते वर आले तर मग त्यांना आम्ही विचारलं तिथल्या पुजारी काकांना, तर त्यांनी मग आम्हाला तिथं माहिती सांगितली. नंतर आम्ही खाली गेलो, दर्शन केलं मैत्रिणींना. एवढं छान वाटलं, एवढं इतकं मस्त वाटलं ना माझं मन. म्हणजे मला वाटलं की मी आयुष्यात आत्ता काहीतरी कमवलं. इतकी छान मला म्हणजे एवढं छान वाटलं तिथं.